सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कुलस्वामीला वंदन करून परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत, मातृतुल्य आणि पितृतुल्य असणारे दोन माझे वरिष्ठ आप्तगण श्री अनिलजी कठाळे आणि शुभांगीताई कठाळे, आणि गेल्या 25 वर्षात माझ्या खांद्याला खांदा लावून लक्ष्मणासारखा सतत माझ्या जवळ असणारा उदय आणि माझ्या आप्तस्वकीयांनो, गेल्या 25 वर्षापूर्वी कठाळे कुटुंब एका छत्राखाली यावं असं एक स्वप्न मी पाहिलं होतं. आणि आज मला खूप आनंद होतो आहे की देशाच्या कानाकोपऱ्यातून आज सर्व कुटुंबीय इथे एकत्र आले आहेत. सगळ्यांना आवाहन केलं होतं आणि त्यांनी खरोखर सगळ्यांनी प्रतिसाद देऊन आज इथे आले आहे. आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल, कुलसंमेलन कशासाठी? कुटुंबाला एका छत्राखाली नुसतं आणणे हाच एक उद्देश नव्हता, तर तो कुटुंब एकत्र आल्यानंतर त्यातून होणारी ऊर्जा, त्या ऊर्जेचा चांगला उपयोग करून कुटुंबाला बांधून ठेवण्यासाठी वेगवेगळे जे प्रकल्प सुरू केले त्यासाठी, आणि त्याची सगळ्यांची माहिती आपल्या सगळ्यांना व्हावं म्हणून कुलसंमेलन आपण इथे आयोजित केलं. आपल्या कुटुंबामध्ये सगळ्याच प्रकारची मंडळी आहेत, विद्वान आहेत, हुशार आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, सगळ्या प्रकारचे. त्यांचाही कुठेतरी इथे सन्मान व्हावा हाही त्या संमेलनामागचा उद्देश होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण सगळे सुज्ञ असलो तरी ते एकत्र आलो तर निश्चितपणे चांगला उपयोग होऊ शकतो. एकत्र येणे आणि एकत्र असणे यात फरक आहे. एक छोटीशी एकत्र असण्याने काय होतं, एक त्याचं छोटंसं उदाहरण सांगतो. आपण सगळेच पोहे, मुरमुरे, फुटाणे, शेंगदाणे, खोबरं अशा सगळ्या वस्तू एकत्र वेगळ्या आवडतात. सगळ्यांचं वैशिष्ट्य वेगळं आहे. पण ते सगळं एकत्र आलं, त्याला थोडं तिखट, मीठ, मसाला याचा जर जोड दिली आणि वरून मस्त स्नेहाच्या तेलाची फोडणी घातली तर सुंदर असा चिवडा तयार होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यातली कोणती आहे, तर तो चविष्ट तर होतोच, पण त्याची किंमत वाढते. त्या प्रत्येक वस्तूला वेगळी किंमत असेल तरी ती छोटी आहे, पण ती जर एकत्र आली तर ती किंमत निश्चितपणे वाढते. आणि यासाठी खऱ्या अर्थाने हे कुलसंमेलन आहे. आजच्या जगामध्ये आपल्याकडे सगळं धन, संपत्ती, बंगला, गाडी काय नाही आहे, आपल्याकडे सगळं आहे. पण आपण खरोखर सुखी आहोत का हो? तर नाही. कुठेतरी सुख नाही आहे, समाधान नाही आहे. माझी आई लहानपणी मला म्हणायची, मी तिला म्हणायचो समाधान, तुला का समाधान नाही? मी विचारलं तिला, तिने सांगितलं समाधान कशात आहे? तर तिने सांगितलं की तहानला जो आहे त्याला पाणी देण्याचं काम केलं, किंवा भुकेल्याला अन्न दिलं, किंवा गरजूला काही मदत केली तर खऱ्या अर्थाने त्याचं समाधान मिळतं. मग त्याच्या जोडीला आणखीन काही विषय आपण ठेवले, तसं उदाहरणार्थ की आपल्या मनामध्ये सतत देशभक्तीची ज्वाला चिरंतन तेवत ठेवण्यासाठी वीरांचं स्मरण केलं पाहिजे, हेही तिने मला सांगितलं. आणि हे सगळे करत असताना आपल्या मनगटामध्ये ताकद असली पाहिजे, हेही सांगितलं. आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना पुन्हा आपल्याला दुःखामध्ये सुखामध्ये साथ देणारी आपली कुलदेवता, तिचं स्मरण कधीच विसरायचं नाही, हे पण सांगितलं. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने 2000 साली कठाळे कुटुंबाची स्थापना झाली, तेव्हा सगळ्यात सुरुवात झाली ती रक्तदान प्रकल्पाने. त्यामध्ये शेकडो लोकांनी त्यामध्ये रक्तदान केलं.
गरजूंना काहीतरी मदत केली पाहिजे हा जो विषय होता तो तिथूनच सुरू झाला. मग त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकल्पांना भेटी देऊन ते आपण प्रदर्शनमध्ये पाहिलं असेल. गो अनुसंधान केंद्र असेल, बिमला आश्रम असेल, हेमलकशाचा आश्रम असेल, अशा सगळ्या संस्थांना आपण भेट देऊन त्यांना आपण देणगी दिलेली आहे. आता एक प्रकल्प आणखीन राहिला असा की त्यामध्ये म्हटलं मी की मनगटामधली ताकद. आणि त्यासाठी मला खऱ्या अर्थाने एक उदाहरण खूप आठवलं की ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे की आपण जाबाल ऋषीचे खऱ्या अर्थाने वंशज आहोत याचा अभिमान बाळगण्यासारखी छोटीशी कथा अगदी 2 मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे. वेदकालामध्ये गौतम ऋषी होऊन गेले आणि त्या गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये एक 8 वर्षाचा चुनचुणीत मुलगा तिथे आला आणि त्यांना सांगितलं, गुरुजी मला वेद शिकायचे आहेत. तर गुरुजी म्हणाले की तुझं गोत्र काय, तुझं नाव काय? तेव्हा त्या बालकाने उत्तर दिलं, गुरुजी माझं गोत्र काय हे मला माहीत नाही, पण माझ्या आईचं नाव जबाला आहे आणि माझं नाव सत्यकाम जाबाल आहे, एवढंच मला माहिती आहे. त्याचं सत्यकथन ऐकून त्या ऋषींनी त्याला सांगितलं की तू संहिता घेऊन ये, मी तुझं व्रतबंध करतो. आणि त्याचं व्रतबंध केल्यानंतर त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला सांगितलं की 400 आश्रमातल्या 400 भाकड गायी आहेत, त्यांना घेऊन जायचं आणि त्यांना धष्टपुष्ट करून 1000 होईपर्यंत आश्रमात वापस यायचं नाही. गुरुची आज्ञा म्हणून जाबाल रानावनात फिरायला गेला आणि पुढे येतो. वाण आणि पूर्णा नदीच्या संगमावर शेगावपाशी पातुर्डा नावाचं गाव आहे, तिथे वाण आणि पूर्णा या नदीचा संगम आहे. त्या संगमापाशी तिथे आले आणि तिथे त्यांना छान शेती दिसली आणि त्यांनी त्या गायींचं संवर्धन केलं आणि काहीच कालावधीमध्ये त्या गायी 1000 झाल्या. जेव्हा आपल्या मनगटातली ताकद वापरली आणि ते सगळं जी आपली शक्ती वापरली तर त्या आपल्याला लक्षात येतं की त्या गायी 1000 झाल्या. आणि तेव्हा देवसुद्धा तुम्हाला साथ देतो. जेव्हा 1000 गायी झाल्या त्यानंतर देवतांनी त्याला मदत करायचं ठरवलं. पहिल्यांदा वायूंनी त्याला ब्रह्मतत्वाचा उपदेश केला, ब्रह्माचा उपदेश केला, ब्रह्मज्ञान म्हणजे काय ते सांगितलं. मग अग्नीने सांगितलं, मग हंसानी सांगितलं, मग मुद्गुनी सांगितलं. आणि अशाप्रमाणे तो ब्रह्मर्षी झाला. तो ब्रह्मर्षी झालेला जेव्हा आपल्या आश्रमात परत गेला तेव्हा ऋषींनी त्याच्या शरीरावरचं तेज पाहिलं आणि सांगितलं की तू ब्रह्मज्ञानी आहे, तुला ज्ञान द्यायची मला गरज नाही. अशा प्रकारचा एक शिष्य असला पाहिजे की त्याच्याकडे पाहून गुरुनी म्हटलं पाहिजे की तू इतका ब्रह्मज्ञानी आहेस. अशा प्रकारचं ज्ञान आपण कठाळे कुटुंबातल्या व्यक्तींनी ग्रहण करावं म्हणून जाबालेश्वर हा प्रकल्प आम्ही गेल्या 25 वर्षापासून राबवतो आहे. शेवटी आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाला येऊ. आपल्या सगळ्यांना आपल्या आपल्याला एक कुलवृत्तांत पुस्तक दिलं जाणार आहे, एक छोटं वटवृक्षाचं चिन्ह स्मृतिचिन्ह दिलं जाणार आहे आणि तिसरं सीड बॉल ज्याला म्हणतो आपण, ते सीड बॉल असे 3 वस्तू आपल्याला दिल्या जाणार आहे. तर 3 वस्तूचं काय बा, तर कुलवृत्तांतमध्ये आपल्या कुटुंबामध्ये कोण कोण व्यक्ती होऊन गेले ह्याचा सचित्र माहिती असलेलं पुस्तक ते आपल्याला मिळणार आहे. ते त्यामध्ये आपल्याला स्वतः उदयदादा सांगतीलच. दुसरं काय तर स्मृतिचिन्ह. स्मृतिचिन्ह हे वडाचं झाड. वडाचं झाड म्हणजे शुद्ध हवा देणारं झाड, सावली देणारं झाड आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या वटवृक्षाच्या पारंब्या जेव्हा जमिनीत जातात तेव्हा पुन्हा नवीन वृक्ष होतात. आणि त्यासाठीच आजच्या काळात सगळ्यात मोठी गोष्ट आपल्यासाठी आहे की प्रजानिर्मिती क्रिया जी आहे ती थांबलेली आहे. कुठे कुठे एकच मूल आहे, 2 मुलं आहेत. कुठे आता लोकांनी आपल्या मनामध्ये ठरलं आहे की मूल नाही झालं तर बरं आहे. अशा प्रसंगामध्ये कठाळी परिवाराच्या सगळ्यांना विनंती आहे की या संस्कृतीचा वारसा पुढे चालवायचा असेल तर कृपया असा निर्णय घेऊ नका. त्या वटवृक्षाकडे पहा आपल्या घरामध्ये ठेवून आणि त्याप्रमाणे वर्तन करा, एवढंच त्यामध्ये सांगायचं आहे. आपण सगळ्यांनी जाणता आहात की कुटुंबाच्यामध्ये आपली जी परिभाषा असते की कसं असावं कुटुंब, तर कुटुंबाच्या
व्याख्या सांगण्यासाठी एक गीतामधली शेवटच्या 3 ओळी तुम्हाला सांगतो. बंधुभाव धर्ममुचा विश्वकुटुंब प्रेरणा, कुटुंब शक्ती युगे युगे हो, हीच अमुची भावना. राष्ट्रभक्ती ने उभी ही कुलशक्ती आपुली, तव पदाशी वाहिली, तव पदाशी वाहिली, जीवनाची पुष्पकमले तव पदाशी वाहिली. अशा प्रकारचा एक संदेश आपल्याला देणे मी इथेच माझं वक्तव्य संपवतो. धन्यवाद. नमस्कार.